आपल्या माहितीमध्ये कोणाची जर कॅन्सरच्या उपचाराचा भाग म्हणून केमोथेरपीची ट्रीटमेंट सुरू असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि याचा रेफरन्स तुम्हाला त्या रुग्णाचं जीव वाचवणं किंवा त्यांना त्यांच्या आरोग्यमानात आयुष्यमानात सुधारणं यासाठी नक्की फायद्याचा ठरणार आहे. आत्ता आमच्याकडे बरेचसे रुग्ण येतात केमोथेरपी ज्यांची सुरू आहे, त्यासोबत आपला आयुर्वेदिक उपचारांचा पाठ त्यांचा सुरू असतो. तर मागच्या महिन्यामध्ये एका रुग्णांचा आम्हाला असाच फोन आला की केमोथेरपी दरम्यान त्यांना बऱ्याचशा त्रासाला सामोरं जायला लागलं. त्याच्यात त्यांना जेवण गेल्याने उलटी मळमळ झाली. इव्हन केमोथेरपीची ट्रीटमेंट पण सुरू ठेवावी की नाही एवढे प्रश्नचिन्ह होण्याइतपत त्यांना त्रास झाला. मग त्यांना सांगितलं की ज्यावेळेस तुमची पुढली केमोथेरपी असेल तेव्हा नक्की त्याच्या आधीच काही औषधं आम्ही तुम्हाला सुचवतो, तर ती त्या दरम्यान तुम्ही घ्यायची आहेत. काही काढा आणि एक लोण्याचं औषध त्यांना आपण दिलं होतं, तर ते सुद्धा त्या दरम्यान घ्यायचं आहे. तर यावेळेस त्यांची जेव्हा केमोथेरपी झाली तेव्हा दिले त्यांनी आहाराचे पथ्य पाळली आणि काढ्याचं एक औषध आणि लोण्यातनं घ्यायचं एक औषध आपण जे दिलंय ते पण त्यांनी सुरू ठेवलं. केमोथेरपीहून पुढे 2 दिवस ते त्यांचं होतं. पण ते झालं त्यांचा लगेच आम्हाला फोन आला की नाही, आम्ही हे सगळं केलं आणि यावेळेस अगदी सहज, काही त्रास नव्हता, त्यांची केमोथेरपी व्यवस्थित झाली. म्हणून जर या पद्धतीने जर केमोथेरपीच्या आधी, केमोथेरपी दरम्यान आणि नंतर जर तुमच्या प्रकृतीचं निदान करून योग्य सांगितलेला आहार तुम्ही जर फॉलो केला आणि ही औषधं जर आपली आयुर्वेदिक तुम्ही ठेवली तर नक्की त्याच्यामध्ये तुमचा त्रास हा सगळा वाचतो. आणि जर आपण यासाठी प्रयत्नच केले नाही तर मात्र मग नंतर केस खूप मोठ्या प्रमाणात गळणं असू दे किंवा पांढऱ्या रक्तपेशी WBC आणि प्लेटलेट्स या मोठ्या प्रमाणात कमी होणं असू दे, मग त्या जर परत वाढल्या नाही तर आपल्याला केमोथेरपीचे उपचार करताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मर्यादा येतात. किंवा विकनेस जर निर्माण झाला तर तो विकनेस कव्हर करायला पण बरेच दिवस जातात आणि मग आपल्या सुरू असणाऱ्या उपचारांना सुद्धा त्याने खूप मर्यादा पडतात. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही केमोथेरपी दरम्यान सुद्धा जर या गोष्टी अचूक असणाऱ्या आणि उत्तम गुणकारी ठरणाऱ्या जर या पद्धतीच्या गोष्टींचा तुम्ही अवलंब केला तर नक्की तुम्हाला तुमची ट्रीटमेंट ही व्यवस्थित वेळेत आणि नीटपणे पूर्ण करता येते आणि त्याचे उत्तम रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळतात. म्हणून जर तुमच्या माहितीत जर कोणाला केमोथेरपी जर सुरू असेल तर नक्की त्यांना हा रेफरन्स द्यायला विसरू नका.